जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून केंद्र सरकारच्या अमृत 2.0 अभियानाअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेसाठी 211 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर करण्यात आलाय। शहराच्या भविष्यातील वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येणार असून उल्हासनगरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी देणारा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाची अंमलबजावणी 14 जुलै 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत देशभरातील शहरी भागांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, सरोवराचे पुनरुज्जीवन तसेच हरित क्षेत्र विकास यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आलाय। याच अभियानातून उल्हासनगर महानगरपालिकेसाठी 211.6 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे। या प्रकल्पामध्ये इंटेक वेल, जॅक वेल, पंप हाऊस, अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र, रॉ वॉटर रायझिंग मेन, सौर ऊर्जा व्यवस्था, नवीन जलवितरण यंत्रणा तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात आलाय। हा संपूर्ण प्रकल्प 12 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानंतर शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, आधुनिक आणि कार्यक्षम होणार आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर अश्विनी निकम, आमदार कुमार आयलानी, गटनेते अरुण आशान, स्थायी समिती सभापती बिट्टूभाई, राजेंद्र चौधरी, कमलेश निकम, साक्षी सुर्वे, जमनू पुरस्वानी, नाना बागुल व मोठ्या संख्येने शिवसेनेचे नगरसेवक या पत्रकार परिषदेत उपस्थित होते। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मी धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी उल्हासनगरसाठी इतका मोठा प्रकल्प सँक्शन केलेला आहे। मला महापौर बनल्यापासून 6 महिने झालेले आहेत। त्यामध्ये 6 महिन्यामध्ये वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे याचा पाठपुरावा करत आलो होतो। आमची यापूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत आमची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये डॉक्टर लांडगे साहेब, पप्पू साहेब पण तिथे होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं उल्हासनगरसाठी जे पण तुम्हाला प्रकल्प आणायचे आहेत तुम्ही घेऊन या। आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला, त्याच्यानंतर त्यांनी हे प्रकल्प सँक्शन केले आहेत। याच्या पुढे देखील आम्ही असेच मोठे मोठे प्रकल्प उल्हासनगरसाठी घेऊन येणार आहोत आणि उल्हासनगरचा विकास कसा होईल याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देणार आहोत। परत एकदा मी डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा धन्यवाद करू इच्छितो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।